नमस्कार मंडळी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लहान मुलांनी रोज पाठ करावेत असे 10 अतिशय महत्त्वाचे श्लोक. हे श्लोक फक्त धार्मिक नाहीत तर मुलांच्या बुद्धी, स्मरणशक्ती, एकाग्रता आणि संस्कारांसाठी खूप उपयोगी आहेत. जर तुम्ही पालक असाल, आजी आजोबा असाल किंवा शिक्षक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्लोक का आवश्यक आहेत? आजच्या धावपळीच्या जगात मुलांचे लक्ष मोबाईल, टीव्ही आणि गेम्सकडे जास्त आहे. पण रोज काही मिनिटे श्लोक म्हटल्यास मुलांचे मन शांत होते, अभ्यासात लक्ष लागते, चांगले संस्कार रुजतात, देवावर विश्वास निर्माण होतो. म्हणूनच हे श्लोक लहान वयातच मुलांना शिकवणे फार महत्त्वाचे आहे. मन शांत, एकाग्रता वाढते, संस्कार निर्माण होतात. तर चला मित्रांनो, आता आपण एका मागोमाग एक असे हे सुंदर आणि अर्थपूर्ण श्लोक जाणून घेऊया. प्रत्येक श्लोक कोणत्या देवाचा आहे आणि तो आपल्याला काय संदेश देतो तेही आपण सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. 1. यदा यदा हि धर्मस्य देव. श्रीकृष्ण, भगवद्गीता श्लोक. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. अर्थ: जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होतो आणि अधर्म वाढतो तेव्हा मी स्वतः पृथ्वीवर अवतार घेतो. मुलांसाठी महत्त्व: सत्य, नीती आणि चांगुलपणावर विश्वास ठेवण्याचा संस्कार. 2. शुभम करोति कल्याणम श्लोक. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा. शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. अर्थ: दीपाचा प्रकाश शुभता, आरोग्य आणि समृद्धी देतो व वाईट विचार नष्ट करतो. मुलांसाठी महत्त्व: सकारात्मक विचार आणि प्रकाशाचे महत्त्व समजते. 3. गुरुमंत्र पूर्ण श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मुलांसाठी गुरुमंत्राचे महत्त्व सोप्या शब्दात. हा श्लोक आपल्याला गुरूंचे महत्त्व समजावून सांगतो. गुरु म्हणजे शिक्षक, आई-वडील, आजी-आजोबा, जे आपल्याला चांगलं वाईट काय ते शिकवतात. गुरु आपल्याला ज्ञान देतात, योग्य मार्ग दाखवतात आणि आपल्याला चांगला माणूस बनवतात. या श्लोकामध्ये गुरूंना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याशी तुलना केली आहे. म्हणजेच गुरु हे सृष्टी घडवणारे, सांभाळणारे आणि चुकीपासून दूर नेणारे असतात. म्हणूनच मुलांनी रोज मनातल्या मनात किंवा मोठ्याने हा गुरुमंत्र म्हणावा आणि आपल्या गुरुजनांचा आदर करावा. 4. ओम कृष्णाय वासुदेवाय देव. श्रीकृष्ण श्लोक. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. शरण आलेल्यांचे दुःख नष्ट करणाऱ्या श्रीकृष्णाला नमस्कार. मुलांसाठी महत्त्व: भीती कमी होते, मन शांत होते. 5. ओम सह नाववतु देव सर्व देवता. श्लोक. ओम सह नाववतु सह नौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विना वधीतमस्तु मा विद्विषावहै. आपण सर्वांनी एकत्र शिकावे व एकमेकांचा द्वेष करू नये. मुलांसाठी महत्त्व: मैत्री, सहकार्य आणि शिस्त शिकवतो. ओम नमस्ते शारदे देवी देव देवी सरस्वती. श्लोक. ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसतु मे सदा जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव. हे शारदे, मला बुद्धी व सर्व विद्या दे. मुलांसाठी महत्त्व: अभ्यासात एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो. 7. ओम भूर्भुवः स्वः देव सूर्यदेव. श्लोक. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हे सूर्यदेवा, आमच्या बुद्धीला योग्य दिशा दे.
मुलांसाठी महत्त्व. स्मरणशक्ती, बुद्धी व एकाग्रता वाढवतो. 8. समुद्र वसने, देवी देव, भूमाता, पृथ्वी देवी. श्लोक. समुद्र वसने देवी, पर्वतस्तनमंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शम क्षमस्व मे. अर्थ. हे पृथ्वी माते, तुझ्यावर पाय ठेवत असल्याबद्दल मला क्षमा कर. मुलांसाठी महत्त्व. निसर्गप्रेम आणि कृतज्ञता निर्माण होते. 9. वक्रतुंड महाकाय देव, श्री गणपती. श्लोक. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा. अर्थ. हे गणराया, माझी सर्व कामे अडथळ्यांशिवाय पूर्ण होऊ दे. मुलांसाठी महत्त्व. नवीन गोष्ट सुरू करण्याचा संस्कार. 10. ओम त्र्यंबकम यजामहे देव, भगवान शंकर, महादेव. श्लोक. ओम त्र्यंबकम यजामहे, सुगंधिं पुष्टिवर्धनम, उर्वारुकमिव बंधनान, मृत्योर्मुक्षीय मामृतात्. अर्थ. हे महादेवा, आम्हाला आरोग्य, दीर्घायुष्य व संरक्षण दे. मुलांसाठी महत्त्व. भीती कमी होते, मन स्थिर होते. मंडळी, जर हे 10 श्लोक मुलांनी रोज म्हटले तर त्यांचा सर्वांगीण विकास नक्की होईल. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. जय श्रीराम.